जय हिंद विद्यार्थी मित्रांनो द सक्सेस अकॅडमी नाशिक मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, द सक्सेस अकॅडमी नाशिक जी आहे तुम्हाला नवोदय असेल, सैनिकी स्कूल असेल, एसपीआय परीक्षा असेल किंवा एनडीए ची परीक्षा असेल, या सर्व परीक्षांची तयारी आपण द सक्सेस अकॅडमी नाशिक या ठिकाणी करून घेत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवोदय परीक्षेबद्दल माहिती बघणार आहोत। मित्रांनो, खूप पालकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की माझा मुलगा तिसरीला आहे, दुसरीला आहे, चौथीला आहे किंवा पाचवीला आहे आणि पॅरेंट्स म्हणतात की आम्हाला ती परीक्षेबद्दल माहिती समजलीच नव्हती, तर मी सरळ सोप्या साध्या भाषेमध्ये तुम्हाला या परीक्षेची माहिती सांगणार आहे। चला तर बघूया आपण नवोदय परीक्षा जी आहे त्या परीक्षेमध्ये तुमचा पाल्य त्या ठिकाणी पात्र आहे की नाही, किंवा पालक आणि विद्यार्थ्यांसाठी ही पूर्णपणे खास माहिती देण्यात येणार आहे। तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा। ठीक आहे मित्रांनो, आपण पहिली प्रक्रिया बघूया की बाबाने नवोदयची जी परीक्षा असते तिचं काय, म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट। जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट ही साधारणतः 6वी मध्ये होते, त्या ठिकाणी 9वी मध्ये ऍडमिशन दिलं जातं किंवा 11वी मध्ये नवीन प्रकारे 11वीला ऍडमिशन दिलं जातं। मित्रांनो, या ठिकाणी कोण विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देऊ शकतो, म्हणजे हा जो पूर्ण पॅटर्न आहे हा एनसीईआरटी बेस्ड सीबीएसई पॅटर्न मध्ये या स्कूल चालतात आणि ह्या प्रत्येक जिल्ह्यासाठी एक स्कूल या पद्धतीने आहे। आता समजा उदाहरण घेतलं तर नाशिक जिल्ह्याची जी स्कूल आहे ती खेडगाव या ठिकाणी आहे, जे की पिंपळगाव बसवंतच्या अगदी जवळच आहे। खेडगाव या ठिकाणी लक्षात ठेवायचे। मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या की पुढचं जे आपण बघूया की नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशनची जी प्रोसेस असते ती प्रोसेस कशा पद्धतीने असते। तर मित्रांनो, सुरुवातीला साधारणतः हा जो फॉर्म आहे किंवा जी फॉर्मची भरण्याची वेबसाईट आहे ती नवोदय.gov.in अशी वेबसाईट आहे। त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट, नो फीज। ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज अप्लाय केली जात नाही आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जे असतील ते तुम्हाला जे 6वीचे एंट्रन्स असेल ते त्या पद्धतीने असतील, किंवा 9th मध्ये असेल किंवा पुढची 11th मध्ये असेल त्या पद्धतीने प्रिव्हियस इयरचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला पाहिजे। पासिंगचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असायला पाहिजे। रेसिडेन्शियल प्रूफ म्हणजे तुम्ही त्या जिल्ह्याचे रेसिडेंट आहात याचा प्रूफ असायला पाहिजे, आणि पासपोर्ट साईज फोटो। आता पालकांच्या मनामध्ये प्रश्न असतो मोस्टली की माझा विद्यार्थी समजा 2 प्रकार जर पकडले तुम्ही, एक साधारणतः सिटी एरिया आणि रूरल किंवा ग्रामीण एरियामध्ये समजा तुम्ही पकडलं, ग्रामीण किंवा शहरी भागामधला विद्यार्थी आणि ग्रामीण भागामधला विद्यार्थी। लक्षात द्या, ही माहिती खूप काळजीपूर्वक आहे। 3री, 4थी आणि 5वी, पुन्हा एकदा सांगतो, 3री, 4थी आणि 5वी विद्यार्थी। समजा हा विद्यार्थी शहरामध्ये कुठे शिकला असेल, तर शहरामध्ये शिकत असताना 3री मध्ये शहरात असेल, 4थी मध्ये शहरात असेल, 5वी मध्ये शहरात असेल, तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी पूर्णपणे शहरी भागामधला विद्यार्थी आहे, त्या कॅटेगरीमध्ये गणला जातो। मित्रांनो, लक्षात घ्या की ग्रामीण भागामध्ये जर विद्यार्थी आपल्याला जायचा असेल किंवा ग्रामीण भागातल्या मेरिटला तुम्हाला फेस करायचा असेल, तर तुम्हाला संपूर्ण 3री असेल, 4थी असेल आणि 5वी असेल या तिन्ही वर्षामध्ये तुम्हाला विद्यार्थी हा ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये शिकलेला असायला पाहिजे। मित्रांनो, पुन्हा एकदा ट्रिक सांगतो की काही पालकांचं असं म्हणणं असतं की माझा मुलगा जो आहे तो 3री मध्ये ग्रामीण भागात होता, 4थी मध्ये ग्रामीण भागात होता, परंतु 5वी मध्ये शहरात आला, किंवा 3री मध्ये शहरात होता आणि आता त्याला नवोदयची परीक्षा द्यायची आहे आणि मग मी आता त्याला ग्रामीण भागामध्ये शिफ्ट करतो, तर अशा प्रकार चालणार नाही। संपूर्ण जो विद्यार्थी आहे 3री, 4थी आणि 5वी मध्ये, तो संपूर्णपणे 3ऱ्या वर्गात, 4थ्या वर्गात किंवा 5वीच्या वर्गात असताना तो ग्रामीण भागात असेल तर ग्रामीण भागातला मेरिट तो फेस करू शकतो। मित्रांनो, पुढचं जे इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण बघूया की हे विद्यार्थी पास झाल्यानंतर कुठे जातात। संबंधित विद्यार्थी जे आहे की समजा
ज्या गव्हर्नमेंटची शाळा असेल, गव्हर्नमेंटची शाळा असेल त्या शाळेमधला विद्यार्थी असायला पाहिजे. हे ऍडमिशन 6वी साठी घेतात, आपण आधी पण बघितलं. आणि यासाठी वयोमर्यादा 9 वर्षापासून ते 13 वर्षापर्यंत आहे. आणि कट ऑफ जो आहे तो एज नुसार लागतो, ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. 9वीतली एंट्री असेल आणि 11वीतली एंट्री असेल ती लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट. लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट याचा अर्थ असा होतो, 6वीत जर एखादा विद्यार्थी पास झालेला असतील किंवा जे विद्यार्थी नवोदय परीक्षेमध्ये पास होतात आणि समजा अनाधानाने काही विद्यार्थी त्या स्कूलमधून एक्झिट झाले किंवा काही पालकांचं असं म्हणणं असेल की आम्हाला आता आमचा मुलगा नवोदय स्कूलमध्ये शिकवायचा नाही, आणि ज्या व्हॅकन्सीज क्रिएट होतील त्या व्हॅकन्सीज साठी तुम्हाला 9वी आणि 11वी साठी चान्स दिला जातो. मित्रांनो लक्षात ठेवा, 9वी आणि 11वी साठी तो चान्स दिला जातो. त्या एंट्रीला म्हणतात लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट. मी पुन्हा एकदा सांगितलंय लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट काय आहे. मित्रांनो एक्झाम जो पॅटर्न आहे, एक्झाम पॅटर्न अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये आहे. मेंटल ऍबिलिटीची जी पेपर होतो तो 50% वेटेज आहे त्याला मेंटल ऍबिलिटीचं. त्यानंतर मॅथमॅटिक्स आहे, पूर्ण तुमचं मॅथ आहे ते 25% वेटेज आहे. आणि लँग्वेजची जी आहे 25% वेटेज आहे. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला लँग्वेज घ्यायची, तर त्यामध्ये मराठी किंवा तुमची इंग्लिश या लँग्वेज पैकी तुम्ही एक कुठली तरी लँग्वेज घेऊ शकतात. पूर्ण परीक्षा जी आहे की ती ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन असतात, म्हणजेच की क्वेश्चन असतो त्या खाली ऑप्शन्स असतात, त्यापैकी मोस्ट प्रोबेबल किंवा करेक्ट आन्सर असेल ते तुम्हाला निवडायचं असतं. आणि स्थानिक भाषा समजा आपलं महाराष्ट्रीयन आहोत तर आपल्याकडे मराठी प्लस हिंदी किंवा इंग्रजीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी क्वेश्चन पेपर ही उपलब्ध असते. मित्रांनो लक्ष द्या इकडे प्रॉपर. बेनिफिट्स ऑफ जवाहर नवोदय विद्यालय. सगळ्यात महत्वाचं जे पालकांच्या मनामध्ये सारखं घर करतं की बाबा रे माझ्या घराजवळ शाळा आहे, मी कशाला जवाहर नवोदयच्या यात पडू. तर मित्रांनो किंवा पालकांनो माझी रिक्वेस्ट आहे की त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या की त्याचं बेनिफिट काय आहे. हे शिक्षण पूर्णपणे मोफत आहे, फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला 6वी पासून ते 12वी पर्यंतचं शिक्षण भेटत असतं. 6वी पासून ते 12वी पर्यंतचं पूर्णपणे शिक्षण मोफत असतं. त्यामध्ये हॉस्टेलचे पण एकही रुपये चार्जेस केला जात नाही, मेसचा कुठला चार्ज नसतो, युनिफॉर्मचा चार्ज नसतो, बुक्सचा चार्ज नसतो. सगळं काही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं सेंट्रल गव्हर्नमेंट कडून. सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं. उत्तम क्वालिटी टीचर्स असतात. सगळ्यात जास्त जो बेनिफिट आहे, सगळ्यात मोठा जो बेनिफिट आहे तो बेनिफिट अशा पद्धतीने आहे की रेसिडेन्शियल स्कूल असल्यामुळे तिथले जे टीचर्स असतात ते टीचर्स त्याच कॅम्पसमध्ये असतात आणि तुम्हाला ते इझिली अवेलेबल होऊ शकतात. स्पोर्ट्स कल्चर असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एनडीएचं प्रिपरेशन करायचं असेल किंवा सीडीएस, एफकॅट, ओटीए, युपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा राज्यसेवा एमपीएससी या परीक्षांचं कुठलंही प्रिपरेशन करायचं असेल किंवा एनी गव्हर्नमेंट एक्झामचं समजा त्यांना द्यायची असेल किंवा त्यांना फेस करायची असेल तर मित्रांनो त्यासाठी नवोदय जे आहे ते सगळ्यात जास्त बेनिफिशियल आहे. मित्रांनो लक्षात घ्या, जवाहर नवोदय विद्यालय हे मोस्टली जे आहे रुरल बॅकग्राऊंड मधून येणाऱ्या मुलांसाठी आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की जवाहर नवोदय विद्यालय जे आहे ते रुरल बॅकग्राऊंड किंवा ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांना फोकस करून तयार करण्यात आलेले स्कूल्स आहेत. तुम्ही म्हणाल की सर शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा नाही का? शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना याचा फायदा 100% आहे. मित्रांनो लक्षात घ्या, शहरी भागातला विद्यार्थी जर खूप टॅलेंटेड असेल, त्यांनी खूप कॅलिबर दाखवलं तर तो जवाहर नवोदय विद्यालयामध्ये जाऊ शकतो. आता मित्रांनो आपण बॅक टू द आपल्या पॉइंट वरती येऊया की द सक्सेस अकॅडमी नाशिक तुमच्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने जवाहर नवोदय विद्यालयाच्या या सिलेक्शन टेस्ट साठी बॅचेस घेऊन येत आहे. तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा संबंधित तुमच्या पाल्याच्या शाळेमध्ये आमचं सेमिनार फ्री ऑफ कॉस्ट ठेवायचं असेल किंवा कर्नल संपत गोपालन सर यांच्यासोबत तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही नक्कीच दिलेल्या नंबरवरती क्लिक करा. आमचा जो क्रमांक आहे तो 7887883570 अँड सेकंड नंबर 8530196947. अशा पद्धतीने तुम्ही नंबर रेकॉर्ड करू शकतात. मित्रांनो जवाहर नवोदय या परीक्षेत जर तुमची पाल्याची तयारी करून घ्यायची असेल तर द सक्सेस अकॅडमी नाशिक तुमच्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो. जय हिंद.